मंडळी, महाशिवरात्र निमित्त दही साबुदाणा ही रेसिपी आपण बघणार आहोत। आता साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याचे थालीपीठ आपण नेहमीच करत असतो, पण हा जरा वेगळा प्रकार नक्की करून बघा। थंडगार असा हा दही साबुदाणा चवीला खूपच सुंदर लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता आपण साहित्य काय काय लागते ते बघूया। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यासाठी अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 1 मोठी वाटी दही घेतलेला आहे, तसंच फोडणीसाठी 2 चमचे साजूक तूप, जिरे, 1 मिरची घेतली चिरून, आणि तुम्हाला उपासाला चालत असेल तर कोथिंबीर घ्या। आता हा साबुदाणा आहे ना, तो प्रथम आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला हा साबुदाणा खमंग असा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं, साबुदाणा हलका होतो आणि नंतर तो छान भिजतो सुद्धा आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। आता जसं आपण साबुदाणा भाजत जाऊ ना, तसा तो हलका होतो आणि फुलून येतो। हे बघा, इथं छानपैकी साबुदाणा फुललेला आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं मला हा साबुदाणा भाजायला लागलेला आहे। आता हा आपला साबुदाणा भाजून तयार आहे, तो छान हलका झालाय, फुललेला आहे। आता आपण हा 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 1 ते 2 वेळा आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर नेहमी कसं आपण साबुदाणा भिजवतो तसं पाणी घालून साबुदाणा भिजवायचा आहे। हा मात्र 1 तासाभरात व्यवस्थित भिजला जातो। आता आपण फोडणी करायला घेऊ। त्यासाठी मी 2 चमचे तूप गरम केले, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। तूप गरम झाल्यानंतर त्यात 1 अर्धा चमचा जिरे घातले आणि 1 मिरची बारीक चिरून घातली। आता मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मस्त अशी ही तूप जिऱ्याची खमंग फोडणी आपली तयार झालेली आहे। आता ही फोडणी आपण बाजूला ठेवूया। आता इथं आपला 1 तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। हा आता आपण छान मोकळा करून घेऊया। असं भाजून साबुदाणा भिजवल्याने तो हलका होतो आणि लवकर भिजतो। हे बघा, इथं आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि 1 अर्धा चमचा साखर घालूया। साखरेमुळे दही साबुदाण्याची चव छान होते। आणि आता ही आपण तयार केलेली फोडणी घालूया। आता मिश्रण चांगले एकजीव करून घेऊया। फोडणी साबुदाण्याला सगळीकडे व्यवस्थित लागली पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला दही घालायचे। दही चांगलं मी फेटून घेतलेलं आहे। दही घेताना ताजं गोडसर असं दही घ्यावं, शक्यतो आंबट दही घेऊ नका। आता आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे दह्याचा अंदाज येईल। दह्यामध्ये साबुदाणा घातल्यावर मिश्रण घट्ट व्हायची शक्यता आहे। हे बघा, इथं आपल्याला अजून थोडी दह्याची गरज आहे। मी दही अजून 1-2 चमचे घालून प्रमाण वाढवले। आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया। आता हे कूट करताना सुद्धा तुम्ही जरा ओबडधोबड केलं तरी सुद्धा चालेल। दही साबुदाणा खाताना दाताखाली शेंगदाण्याचा तुकडा आला की छान लागतं। आता हे मिश्रण पूर्ण एकजीव करूया। आता हा आपला दही साबुदाणा तयार आहे। तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात असाल तर बारीक चिरलेली कोथिंबीर वरनं घाला। हा आपला दही साबुदाणा तयार आहे। बघा, आहे की नाही सोपा, पटकन होणारा, तरी सुद्धा चविष्ट असा हा पदार्थ। मग कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील। आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।